सायंकाळचे 5 वाजले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वारं सुटलं होतं आणि पावसाच्या पहिल्या सरी पडण्याआधीच रस्त्यावरची माणसं घाईघाईने घराकडे निघाली होती. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या 2 मजली घराच्या गेटसमोर एक टॅक्सी येऊन थांबली. टॅक्सीतून एक तरुणी खाली उतरली. तिच्या हातात 2 पिशव्या होत्या. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात मात्र समाधान दिसत होतं. ती होती सायली. दिवसभर एका बुटीकमध्ये फ्रीलान्स डिझाईनचं काम करून ती घरी परतली होती. तिने गेट उघडलं, चप्पल काढली आणि घरात पाऊल टाकलं. आत शिरताच तिला वातावरण काहीसं वेगळं जाणवलं. हॉलमध्ये सासू शैलजा हाताची घडी घालून बसली होती. समोर काही कागद ठेवले होते. सासरे माधवराव शांतपणे खिडकीबाहेर पाहत होते. समीर ऑफिसमधून नुकताच आला होता, पण तोही आज नेहमीसारखा तिच्याकडे हसून पाहिला नाही. सायलीने हलक्या आवाजात विचारलं, आई, चहा करू का? शैलजा तिच्याकडे पाहत म्हणाली, आधी इकडे ये, बोलायचं आहे. सायलीच्या मनात क्षणभर धडधड वाढली. तिने पिशव्या बाजूला ठेवल्या आणि समोर येऊन उभी राहिली. काय झालं? ती शांतपणे म्हणाली. शैलजाने टेबलावरचे कागद तिच्यासमोर ढकलले. हे बघ. सायलीने कागद उघडून पाहिले. ते घराच्या कर्जाचे हप्ते आणि बँकेच्या नोटिसा होत्या. ती काही क्षण शांत राहिली. हे मला का दाखवताय? तिने विचारलं. शैलजा लगेच म्हणाली, कारण या घरात कमावणारा एकच आहे, माझा मुलगा, आणि त्याच्या पगारावर आता हे घर चालत नाही. सायलीने समीरकडे पाहिलं. तो खाली मान घालून बसला होता. मीही काम करतेय, सायली हळू आवाजात म्हणाली. शैलजा मोठ्याने हसली. काम? महिन्याला 10-12 हजार मिळवणं म्हणजे काम झालं का? त्याला उद्योग म्हणतात, संसार नाही. त्या शब्दाने सायलीच्या मनाला खोल जखम झाली. ती गेल्या वर्षभरापासून दिवस रात्र मेहनत करत होती. घरातील सगळी कामं करून ती शिवणकाम, डिझाईन आणि ऑनलाईन ऑर्डर्स पूर्ण करत होती. अजून व्यवसाय मोठा झाला नव्हता, पण हळूहळू ग्राहक वाढत होते. प्रत्येक महिन्यात मिळणारा पैसा ती घरातच देत होती. तरी तिच्या मेहनतीला किंमत नव्हती. मी अजून प्रयत्न करतेय, ती शांतपणे म्हणाली. प्रयत्नाने पोट भरत नाही, शैलजा कठोर आवाजात म्हणाली. माझ्या मुलाचं आयुष्य तुझ्यामुळे अडलं आहे. सायलीने पुन्हा समीरकडे पाहिलं. तिला वाटलं तो काहीतरी बोलेल, किमान एवढं तरी म्हणेल की आई, सायली प्रयत्न करते आहे. पण समीरने एक शब्दही उच्चारला नाही. त्याच्या त्या शांततेने सायलीचं मन आणखी तुटलं. तिने विषय बदलण्यासाठी विचारलं, मी चहा करते. नको, शैलजा म्हणाली. आधी माझं ऐक. घरात पुन्हा शांतता पसरली. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. पावसाच्या थेंबांचा आवाज आणि घरातील तणाव एकमेकात मिसळला होता. काही क्षणाने सासरे माधवराव बोलले. शैलजा, इतकं कठोर बोलू नकोस. तुम्ही मध्ये पडू नका, शैलजा चिडून म्हणाली. नेहमीच तिची बाजू घेता. माधवराव पुन्हा गप्प बसले. सायलीला त्या घरात पहिल्यांदाच एवढी एकटी वाटत नव्हती. गेल्या 3 वर्षात तिने हा अनुभव अनेकदा घेतला होता. लग्नाच्या पहिल्या काही महिन्यात शैलजा प्रेमाने बोलायची, सगळ्यांसमोर सोन्याचं कौतुक करायची. पण सायलीची नोकरी गेल्यानंतर सगळं बदललं. जणू तिची किंमत तिच्या पगाराइतकीच होती. त्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत चुका, टोमणे आणि तुलना सुरू झाली. फलाणीची सून बँकेत अधिकारी आहे, अमक्याची सून महिन्याला लाख रुपये कमवते, अशी उदाहरणं रोज ऐकायला मिळायची. सायलीने अनेकदा पुन्हा नोकरी शोधायचा प्रयत्न केला, पण अनुभव असूनही योग्य संधी मिळाली नाही. शेवटी तिने स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवला. कॉलेजमध्ये असताना तिने फॅशन डिझाईनचा छोटा कोर्स केला होता. शिवणकाम, ड्रेस डिझाईन आणि हाताने भरतकाम तिला उत्तम जमत होतं. त्याच कौशल्याच्या जोरावर तिने घरी छोटंसं काम सुरू केलं. सुरुवातीला 2 ग्राहक होते, मग 4 झाले, नंतर 10. सोशल मीडियावर तिच्या डिझाईन्सचे फोटो टाकायला एका मैत्रिणीने मदत केली. हळूहळू शहराबाहेरूनही ऑर्डर्स यायला लागल्या. पण व्यवसाय उभा राहण्यासाठी वेळ लागत होता. तोपर्यंत शैलजाचा संयम संपला होता. उद्या माझ्या मैत्रिणी येणार आहेत, शैलजा म्हणाली. त्यांच्यासमोर मला लाज वाटते. सगळ्यांच्या सुना मोठ्या नोकऱ्या करतात
आणि माझी सून घरात बसून कपडे शिवते. सायलीने हलक्या आवाजात विचारलं. कष्ट करून कमावलेला पैसा लाजेचा असतो का? शैलजाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. मला शिकवू नकोस, मी आयुष्य पाहिलं आहे. सायलीने उत्तर दिलं नाही. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. गॅसवर चहा ठेवताना तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने अश्रू पुसले. तिला स्वतःला एक गोष्ट नेहमी आठवायची, रडून प्रश्न सुटत नाहीत, उत्तर मेहनतीत असतं. त्या रात्री सगळे झोपले, पण सायलीच्या खोलीत दिवा सुरू होता. समीर बेडवर पडला होता. बराच वेळ शांतता होती. शेवटी सायलीने विचारलं, तू आज काहीच का बोलला नाहीस? समीरने डोळे मिटलेलेच ठेवले. काय बोललो असतो? सत्य. सत्य म्हणजे? मी प्रयत्न करतेय हे तरी. समीरने दीर्घ श्वास घेतला. आईचा स्वभाव तुला माहिती आहे. सायलीच्या चेहऱ्यावर हलकंसं दुःख स्मित उमटलं. ती बदलणार नाही हे मला माहिती आहे, पण तूही बदललास हे आता मान्य करावं लागेल. समीर काही बोलला नाही. ती रात्र दोघांनी एकाच खोलीत पण दोन वेगळ्या जगात घालवली. पहाटे 4:30ला सायली उठली. तिने देवासमोर दिवा लावला, घर साफ केलं, स्वयंपाक केला आणि 7 वाजेपर्यंत सगळी कामं पूर्ण केली. त्यानंतर ती तिच्या छोट्याशा खोलीत गेली. तिथे एक शिवण मशीन, कपड्याचे गट्टे, रंगीत दोरे आणि तिच्या हाताने काढलेली डिझाईन्स ठेवलेल्या होत्या. त्या छोट्याशा खोलीतच तिची स्वप्न श्वास घेत होती. ती कामाला बसली इतक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, नेहा. कॉलेजपासूनची तिची जिवलग मैत्रीण. सायलीने फोन उचलला. हॅलो. तिकडून नेहाचा उत्साही आवाज आला. सायली, तुझ्यासाठी एक मोठी संधी आहे, पण त्यासाठी तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कसली संधी? सायलीने उत्सुकतेने विचारलं. फोनवर सांगता येणार नाही. आज दुपारी माझ्या बुटीकमध्ये ये. तुला एका व्यक्तीला भेटवायचं आहे, पण घरात तू फक्त ये, बाकीचं मी बघते. फोन ठेवला गेला, पण सायलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तिने घड्याळाकडे पाहिलं. अजून 2 तास होते. घरातली कामं आटोपून तिने समीरला विचारलं, मी दुपारी 2 तास बाहेर जाऊ का? नेहाने बोलावलं आहे. समीरने मोबाईलकडून नजर न उचलताच उत्तर दिलं, आईला विचार. सायलीने पुन्हा काही बोललं नाही. ती शैलजाकडे गेली. आई, नेहाने बोलावलं आहे. तिच्या बुटीकमध्ये थोडं काम आहे. शैलजा उपहासाने म्हणाली. आता नवीन स्वप्न सुरू झाली वाटतं. कामासाठीच बोलवलं आहे. जा, पण संध्याकाळच्या आधी घरी आली पाहिजेस. घर आधी, बाकी सगळं नंतर. सायलीने शांतपणे मान हलवली. दुपारी ती नेहाच्या बुटीकमध्ये पोचली. दुकानात ग्राहकांची चांगलीच गर्दी होती. रंगीबेरंगी ड्रेस, साड्या आणि डिझायनर कपड्याने संपूर्ण दुकान उजळून निघालं होतं. नेहाने तिला पाहताच हसून स्वागत केलं. चल आत ये. दोघे ऑफिसमध्ये गेल्या. तिथे मध्यमवयीन एक गृहस्थ बसले होते. व्यवस्थित पोशाख, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि बोलण्यात शांतपणा. सायली, हे विनायक देशमुख. पुण्यात त्यांची रेडीमेड कपड्यांची मोठी कंपनी आहे. सायलीने नम्रपणे नमस्कार केला. देशमुख म्हणाले, तुझ्या डिझाईन्स मी पाहिल्या. सायली थोडी आश्चर्यचकित झाली. नेहाने दाखवल्या. ते पुढे म्हणाले, साध्या डिझाईन्समध्येही वेगळेपणा आहे. बाजारात अशा गोष्टींची किंमत असते. सायली काही बोलली नाही. आम्ही महिलांसाठी नवीन कलेक्शन तयार करतोय. त्यासाठी काही स्वतंत्र डिझायनर्स शोधतोय. तुला काम करायला आवडेल का? सायलीच्या चेहऱ्यावर आनंद आणि भीती दोन्ही उमटले. मला नक्की आवडेल, पण काय? मी घरातूनच काम करते. माझ्या काही मर्यादा आहेत. देशमुख हसले. आम्हाला ऑफिसमध्ये बसून काम करणारी व्यक्ती नको आहे. आम्हाला चांगलं काम हवं आहे. त्यांनी टेबलावरून एक फाईल तिच्यासमोर ठेवली. या महिन्यात 10 डिझाईन्स तयार कर. आम्हाला आवडल्या तर पुढचा मोठा करार करू. सायलीने फाईल हातात घेतली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी मोठी संधी तिच्यासमोर उभी होती. नेहाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. मी सांगितलं होतं ना, स्वतःवर विश्वास ठेव. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती घरी परतताना संपूर्ण रस्ताभर एकाच विचारात होती. हे काम मिळालं तर तिचं आयुष्य बदलू शकतं. घरी पोचताच शैलजाने विचारलं, कुठे होतीस इतका वेळ? बुटीकमध्ये. काय मिळालं तिथे?
सायलीने आनंदाने सगळी गोष्ट सांगितली, पण शैलजाच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. 10 डिझाईन्स, त्यातून किती पैसे मिळणार? काम आवडलं तर पुढे मोठं काम मिळेल, म्हणजे अजून काहीच ठरलेलं नाही. सायली गप्प बसली. रात्री ती डिझाईन्स तयार करायला बसली. तिच्यासमोर रिकामे कागद होते, पण मनात शेकडो कल्पना होत्या. एकामागून एक स्केच तयार होत गेलं. प्रत्येक डिझाईनमध्ये साधेपणा आणि आकर्षकपणा होता. 2 दिवसांनी देशमुखांचा फोन आला. काम कसं चाललंय? 7 डिझाईन्स तयार झाले आहेत. घाई करू नकोस, दर्जा महत्त्वाचा. सायलीने आणखी मन लावून काम सुरू ठेवलं. ती दिवसभर घरकाम आणि रात्री उशिरापर्यंत डिझाईन्स तयार करत होती. झोप कमी झाली होती, पण तिचा उत्साह कमी झाला नव्हता. हे सगळं शैलजाच्या नजरेतून सुटलं नव्हतं. एके दिवशी तिने मुद्दाम सायलीची खोली उघडली. टेबलावर डिझाईन्स, कापडाचे नमुने आणि काही मोजमापांची वही पडली होती. ती चिडून म्हणाली, हे घर आहे की दुकान? सायली धावत आली. आई, कृपया त्या कागदांना हात लावू नका. खूप मेहनतीने तयार केलेत. शैलजाने एक डिझाईन हातात घेतलं. यासाठी रात्रभर जागतेस? हो. मग घराकडे कोण बघणार? सगळी कामं करूनच बसते. माझ्या डोळ्यांसमोर हे उद्योग चालणार नाहीत. सायली काही बोलण्याआधीच शैलजाने टेबलावरील काही कागद बाजूला फेकले. काही डिझाईन्स जमिनीवर विखुरल्या. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती शांतपणे खाली बसली आणि एक एक कागद उचलू लागली. त्या क्षणी समीर खोलीत आला. त्याने विखुरलेले कागद पाहिले. क्षणभर त्याला सगळं समजलं. सायलीने त्याच्याकडे अपेक्षेने पाहिलं, पण तो फक्त एवढंच म्हणाला, आई सोड ना, वाद नको. तो पुन्हा बाहेर निघून गेला. त्या एका वाक्याने सायलीच्या मनात उरलेली आशाही थोडी कमी झाली. त्या रात्री तिने पुन्हा सगळ्या डिझाईन्स नीट लावल्या. फाटलेल्या कागदावर पुन्हा रेषा काढल्या. डाग पडलेलं स्केच पुन्हा नव्याने तयार केलं. तिला एक गोष्ट स्पष्ट झाली होती. तिची लढाई आता परिस्थितीशी कमी आणि स्वतःवरचा विश्वास टिकवण्यासाठी जास्त होती. ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, एक दिवस माझ्या कामाची किंमत मला कोणाकडून मागावी लागणार नाही. लोक स्वतःहून ओळखतील. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर एक अनपेक्षित पाहुणा आला आणि त्याच्या येण्याने त्या घरातील वातावरण कायमचं बदलायला सुरुवात झाली. सकाळी 9:30च्या सुमारास घराची बेल वाजली. समीर ऑफिसला जायची तयारी करत होता. शैलजा स्वयंपाकघरात होती. माधवराव अंगणात झाडांना पाणी घालत होते. सायलीने जाऊन दरवाजा उघडला. बाहेर एक कुरिअर बॉय उभा होता. त्याच्या हातात मोठं पार्सल आणि एक लिफाफा होता. सायली, समीर देशपांडे? हो, मीच. तिने सही केली. पार्सल आत आणलं. शैलजा लगेच बाहेर आली. काय आलंय? माहीत नाही. सायलीने लिफाफा उघडला. आत देशमुख कंपनीचं पत्र होतं. त्यात लिहिलं होतं की तिच्या डिझाईन्सची प्राथमिक पाहणी झाली असून अंतिम सादरीकरणासाठी तिला 3 दिवसांनी पुण्यात बोलावण्यात आलं होतं. प्रवासाचा खर्चही कंपनीच देणार होती. सायलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आई, मला पुण्याला बोलावलं आहे. शैलजाने पत्र तिच्या हातातून घेतलं. 2दा वाचलं आणि उपहासाने म्हणाली, पत्र आलं म्हणजे काम पक्क झालं असं होत नाही. फक्त 1 दिवस जावं लागेल. घर सोडून फिरायला वेळ आहे, पण घरासाठी वेळ नाही. माधवराव पुढे आले. शैलजा, जाऊ दे तिला. अशी संधी रोज येत नाही. तुम्ही गप्प बसा. समीर शांतपणे सगळं ऐकत होता. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. मी जाऊ का? त्याने काही क्षण विचार केला. जा, पण आईला त्रास होणार नाही याची काळजी घे. सायलीला हे पूर्ण पाठबळ नव्हतं, पण निदान विरोधही नव्हता. तिने मनापासून तयारी सुरू केली. पुढचे 3 दिवस तिने एकही क्षण वाया घालवला नाही. प्रत्येक डिझाईन पुन्हा तपासलं. कापडाचे नमुने नीट लावले. सादरीकरणासाठी छोटंसं फोल्डर तयार केलं. ती निघायच्या आदल्या रात्री शैलजा पुन्हा म्हणाली, इतकी स्वप्न बघू नकोस. पडलीस तर जास्त लागेल. सायलीने फक्त एवढंच उत्तर दिलं. पडण्याची भीती असती तर चालायला शिकले नसते. पहिल्यांदाच तिने शांतपणे पण ठाम उत्तर दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुण्यासाठी निघाली. कंपनीच्या कार्यालयात पोचल्यावर तिच्यासारखे अनेक डिझायनर्स आलेले होते. प्रत्येकाच्या हातात फाईल होती.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अपेक्षा होत्या. एकामागून एक सगळ्यांचं सादरीकरण सुरू झालं. सायलेचा क्रमांक आला. तिने तिची डिझाईन्स मांडायला सुरुवात केली. ती प्रत्येक डिझाईन मागची कल्पना समजावून सांगत होती. ग्रामीण आणि आधुनिक शैलीचा सुंदर संगम, कमी किमतीत आकर्षक कपडे आणि सर्वसामान्य महिलांनाही परवडेल अशी रचना. तिच्या प्रत्येक विचारात अनुभव आणि निरीक्षण दिसत होतं. संपूर्ण सादरीकरण संपल्यावर काही क्षण खोलीत शांतता पसरली. देशमुख आणि इतर अधिकाऱ्यांकडे पाहिलं. त्यापैकी एक म्हणाला, या डिझाईन्समध्ये वेगळेपणा आहे. दुसरे म्हणाले, बाजारात चालतील. देशमुख आणि सायलीकडे पाहत विचारलं, जर आम्ही तुला मोठी ऑर्डर दिली तर पूर्ण करू शकशील? सायलीने क्षणभरही न थांबता उत्तर दिलं, एकटीने नाही, पण टीम तयार करून नक्की करू शकते. देशमुखांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. आम्हाला हेच उत्तर अपेक्षित होतं. ते उठले आणि म्हणाले, 2 दिवसांनी निर्णय कळवतो. सायली घरी परतली. त्या 2 दिवसात तिचं मन सतत निकालाकडे लागलं होतं. तिसऱ्या दिवशी दुपारी फोन आला, अभिनंदन सायली, तुझी निवड झाली आहे. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पहिल्या टप्प्यात 5 लाख रुपयांची ऑर्डर आहे. काम वेळेत आणि दर्जेदार झालं तर पुढे कायमचा करार करू. सायली काही क्षण बोलू शकली नाही. तिने लगेच समीरला फोन केला. समीर, माझी निवड झाली. खरंच? हो. छान आहे. त्याच्या आवाजात आनंद होता, पण तो नेहमीसारखाच मितभाषी होता. सायलीने घरी येऊन सगळ्यांना ही बातमी सांगितली. माधवराव आनंदाने म्हणाले, वा, खूप छान. पण शैलजा शांतच राहिली. थोड्या वेळाने ती म्हणाली, ऑर्डर मिळाली म्हणजे पैसे हातात आले नाहीत अजून. सायलीने काही उत्तर दिलं नाही. त्या रात्री ती कामाची योजना बनवत बसली. एकटीने एवढं काम शक्य नव्हतं. तिला शिवणकाम करणाऱ्या महिलांची गरज होती. तिच्या डोळ्यासमोर लगेच 2-3 परिचित महिलांचे चेहरे आले, ज्या घरातूनच काम शोधत होत्या. तिने ठरवलं, काम वाढलं तर स्वतःसोबत इतर महिलांनाही रोजगार द्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ही योजना समीरला सांगत होती. तेवढ्यात हॉलमधून शैलजाचा मोठा आवाज आला, सायली, इकडे लगेच ये. ती बाहेर आली. शैलजाच्या हातात काही कागद होते. चेहरा रागाने लाल झाला होता. तिने ते कागद सायलीसमोर फेकले आणि कठोर आवाजात म्हणाली, आज निर्णय होणार आहे. या घरात राहायचं की तुझे उद्योग करायचे. सायलीने खाली पडलेले कागद उचलले. ते घर खर्चाची वही, काही बिलं आणि तिच्या ऑर्डरशी संबंधित वेळापत्रक होतं. शैलजा तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, आजपासून या घरात 2च गोष्टींपैकी एक राहील. एक तर हे शिवणकाम आणि व्यवसायाचे उद्योग, नाहीतर तू. सायलीला काही क्षण शब्द सुचले नाहीत. आई, मी घर सोडून कुठे जाऊ? ते मला माहीत नाही, पण या घरात माझ्या मनाविरुद्ध काही चालणार नाही. माधवराव लगेच उठले. शैलजा, तू काय बोलतेस याचा विचार तरी कर. मी पूर्ण विचार करूनच बोलतेय. समीर आत आला. काय झालं? शैलजा त्याच्याकडे वळली. आज तू ठरव, आई हवी की बायकोचे उद्योग हवेत. हे ऐकून समीर गोंधळला. त्याने सायलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, पण एक शांत अपेक्षा होती. आयुष्यात पहिल्यांदाच तिला वाटलं, आज तो तिच्यासाठी ठाम उभा राहील. पण समीरने नजर खाली केली. सायली, काही दिवस हे काम थांबवता येईल का? हे ऐकताच तिच्या मनात काहीतरी कायमचं तुटलं. ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे माझी स्वप्न थांबू, एवढंच ना? समीर गप्प राहिला. शैलजा म्हणाली, ऐकलंस, माझा मुलगाही तेच म्हणतोय. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. आई, मी या घरासाठी 3 वर्ष मनापासून जगले. प्रत्येक अपमान गिळला. माझी कमाई कमी आहे म्हणून मी कधी तक्रार केली नाही. पण आज मला माझ्या मेहनतीचा त्याग करायला सांगताय, ते मी करू शकत नाही. शैलजा संतापली. मग हे घर सोड. घरात क्षणभर मृत शांतता पसरली. माधवरावाने समीरकडे पाहिलं. काहीतरी बोल. समीरच्या ओठांवर शब्द आले, पण बाहेर पडले नाहीत. सायलीने त्याच्याकडे शेवटची एक नजर टाकली. त्या नजरेत राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त निराशा होती. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली. कपाट उघडलं. 2 साड्या, काही ड्रेस, तिची डिझाईन्स, शिवणकामाची वही, लॅपटॉप
आणि शिवणकामाची काही आवश्यक साधनं एका बॅगेत भरली. तिने कपाटाकडे पुन्हा पाहिलं. या घरात आणलेली प्रत्येक वस्तू तिला आठवत होती. लग्नात मिळालेली फ्रेम, दोघांचा एक फोटो, पहिल्या वाढदिवसाला समीरने दिलेलं छोटंसं घड्याळ. तिने काहीच घेतलं नाही. ती फक्त तिची मेहनत घेऊन बाहेर पडत होती. माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते तिच्याजवळ आले आणि म्हणाले, बाळ, मी तुझी माफी मागतो. मी तुला थांबवू शकलो नाही. सायलीने त्यांच्या पायांना हात लावला. बाबा, तुमची चूक नाही. तिने समीरकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच उभा होता. एक पाऊल पुढे टाकण्याचं धाडस त्याला झालं नाही. सायलीने काहीही न बोलता घराबाहेर पाऊल ठेवलं. त्या क्षणी मुसळधार पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री नव्हती, पण ती मागे वळून पाहिली नाही. रस्त्यावर येताच तिने नेहाला फोन केला. नेहा. आवाज ऐकताच नेहाला सगळं समजलं. तू कुठे आहेस? सायलीने पत्ता सांगितला. तिथेच थांब, मी 10 मिनिटात येते. नेहा आली आणि तिला थेट तिच्या घरी घेऊन गेली. इथे तू निर्धास्त राहा, आधी स्वतःला सावर. त्या रात्री सायली खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि एक निर्णय घेतला. आता मागे वळून पाहायचं नाही. तिने देशमुखांना फोन केला. सर, मी पूर्ण वेळ काम करण्यासाठी तयार आहे. देशमुख म्हणाले, मग आजपासून सुरुवात कर. पुढचे दिवस धावपळीचे होते. नेहाने तिच्या बुटीकमधील रिकामी खोली कामासाठी दिली. सायलीने आसपासच्या परिसरातील 5 महिलांना कामावर घेतलं. कोणाचं पतीचं निधन झालं होतं, कोणाचा संसार अडचणीत होता, तर कोणाला घराबाहेर पडता येत नव्हतं. सायलीने त्यांना एकच गोष्ट सांगितली, आपण फक्त कपडे शिवणार नाही, आपला आत्मविश्वासही शिवणार आहोत. सगळ्या महिला मनापासून कामाला लागल्या. सायली स्वतः सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्यासोबत बसायची. प्रत्येक ड्रेस तपासायची, प्रत्येक टाका पाहायची. देशमुखाने दिलेल्या वेळेच्या 2 दिवस आधीच संपूर्ण ऑर्डर तयार झाली. ती माल घेऊन पुण्याला गेली. देशमुखाने गुणवत्ता तपासली, एक एक ड्रेस पाहिला. काही वेळानंतर त्याने हसत हात पुढे केला. अभिनंदन सायली, तू अपेक्षेपेक्षा उत्तम काम केलं आहेस. तिच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी मनापासून हसू उमटलं. पण तिच्या आयुष्यातील खरी बदलाची सुरुवात अजून व्हायची होती. 6 महिन्यानंतर घडणारी एक घटना केवळ तिचं आयुष्यच नाही, तर शैलजा आणि समीरच्या विचारांनाही कायमचं बदलून टाकणार होती. 6 महिने कधी संपले हे सायलीलाही कळलं नाही. दिवस रात्र मेहनत, नवीन डिझाईन्स, ग्राहकांच्या भेटी, उत्पादनाची गुणवत्ता आणि वेळेचं काटेकोर पालन यामुळे तिचा छोटासा उद्योग आता एका व्यवस्थित व्यवसायात बदलू लागला होता. देशमुखाने पहिल्या ऑर्डरनंतर दुसरी, तिसरी आणि चौथी ऑर्डरही तिच्याकडे दिली. त्याचबरोबर इतर 2 मोठ्या कपड्यांच्या कंपन्यांनीही तिच्याशी संपर्क साधला. सायलीने कोणत्याही कामात घाई केली नाही. जितकं जमेल तितकंच काम स्वीकारलं, पण प्रत्येक काम उत्तम दर्जाचं केलं. तिच्यासोबत काम करणाऱ्या 5 महिलांची संख्या आता 25वर पोहोचली होती. एका छोट्या भाड्याच्या खोलीऐवजी तिने एक मोठं वर्कशॉप घेतलं. प्रत्येक महिलेला नियमित पगार मिळू लागला. कोणाच्या मुलाचं शिक्षण सुरू झालं, कोणाचं कर्ज फेडलं गेलं, तर कोणाच्या घरात पहिल्यांदाच स्वतःच्या कमाईचा आनंद आला. सायलीला वाटायचं तिचं यश फक्त तिचं नसून या सगळ्या महिलांचं आहे. एके दिवशी देशमुखाने तिला त्यांच्या कार्यालयात बोलावलं. सायली पोहोचल्यावर त्याने तिच्यासमोर काही कागद ठेवले. हे काय आहे सर? आपल्या नवीन कंपनीचे भागीदारीचे कागद. सायली चकित झाली. भागीदारी? हो, आम्ही स्वतंत्र महिलांच्या फॅशन ब्रँडची सुरुवात करतोय. तू फक्त डिझायनर नाहीस, तर या ब्रँडची भागीदार असशील. सायली काही क्षण बोलूच शकली नाही. पण सर, मी? देशमुख हसले. पहिल्यांदा भेटलीस तेव्हा तुझ्यात आत्मविश्वास होता, पण संधी नव्हती. आता संधीही आहे आणि पात्रताही. सायलीने कागदावर सही केली. काही महिन्यात नवीन ब्रँड बाजारात आला. ग्राहकाने त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ऑनलाईन विक्री झपाट्याने वाढली. कंपनीचा नफा वाढत गेला. वर्षाअखेर आर्थिक हिशोब झाला तेव्हा सायलीच्या नावावर करोडो रुपयांच्या शेअर्सची किंमत उभी राहिली होती. बँक खात्यात मोठी रक्कम होती. स्वतःचं ऑफिस होतं.
स्वतःची कार होती, पण तिच्या स्वभावात मात्र अजिबात बदल झाला नव्हता. एका रविवारी सकाळी ती तिच्या वर्कशॉपमध्ये महिलांसोबत बसून नवीन डिझाईन्स पाहत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर होता. हॅलो, तिकडून हळू आवाज आला. सायली, मी बाबा बोलतोय. माधवरावांचा आवाज ऐकताच ती काही क्षण शांत झाली. बाबा, कसे आहात? त्यांच्या आवाजात नेहमीचा धीर नव्हता. बाळ, समीरचा अपघात झालाय. सायलीच्या हातातून पेन खाली पडलं. काय? जीवाला धोका नाही, पण पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नोकरीही जाण्याची शक्यता आहे. सायलीच्या डोळ्यांसमोर भूतकाळ झरझर सरकला. घराबाहेर पडतानाचा दिवस, पाऊस, अपमान सगळं आठवलं. तरीही तिने एकच प्रश्न विचारला, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? ती लगेच हॉस्पिटलमध्ये पोचली. समीर बेडवर पडला होता. त्याने सायलीला पाहिलं आणि त्याचे डोळे भरून आले. सायली? ती काही बोलली नाही. माधवराव बाहेर आले. बाळ, आम्ही तुला बोलवायचं की नाही याचाच विचार करत होतो. सायली शांतपणे म्हणाली. तुम्ही मला मुलगी मानलं होतं ना, मग फोन करण्यासाठी विचार का केला? माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात शैलजा बाहेर आली. 6 महिन्यात ती खूप बदलली होती. चेहऱ्यावरचा अहंकार गायब झाला होता. केस अधिक पांढरे दिसत होते. ती काही क्षण सायलीसमोर उभी राहिली, पण तिच्याकडे पाहण्याचं धाडस तिला होत नव्हतं. शेवटी ती हळू आवाजात म्हणाली, माझ्याशी 2 मिनिटं बोलशील? दोघी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये जाऊन उभ्या राहिल्या. शैलजाच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. सायली शांत होती. मला वाटायचं पैसा फक्त नोकरीत असतो. मेहनतीची किंमत मला कधीच कळली नाही. तिने थरथरत्या हाताने सायलीचा हात धरला. मला माफ कर. सायलीने तिचा हात अलगद धरला. आई, माफी मागून भूतकाळ बदलत नाही, पण भविष्य नक्की बदलू शकतं. शैलजा रडू लागली. समीरला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. कंपनीने त्याला दीर्घ रजा दिली होती. आर्थिक अडचणी पुन्हा समोर उभ्या राहिल्या. माधवरावांनी घर विकण्याचाही विचार सुरू केला. 2 दिवसांनी त्यांच्या घरी एक कार येऊन थांबली. सायली उतरली. तिने घरात प्रवेश केला. 6 महिन्यांपूर्वी ज्या उंबरठ्यावरून ती अपमानित होऊन बाहेर पडली होती, त्याच उंबरठ्यावर आज ती डोकं वर करून उभी होती. शैलजा तिच्यासमोर आली. सायलीने एक फाईल तिच्या हातात दिली. हे काय आहे? शैलजाने विचारलं. तुमच्या घराच्या कर्जाची पावती. म्हणजे? संपूर्ण कर्ज फेडलं आहे. शैलजा थक्क झाली. पण का? सायली हसली. कारण हे घर माझ्या आठवणींचं आहे, सुडाचं नाही. त्या क्षणी शैलजाला स्वतःच्या प्रत्येक शब्दाची लाज वाटली. सायलीने समीरकडे पाहिलं. समीर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. मी तुझी साथ दिली नाही. नवरा म्हणून मी हरलो. सायली म्हणाली. काही चुका माफ करता येतात, पण विसरता येत नाहीत. समीरने मान खाली घातली. मी परत ये असं म्हणणार नाही, कारण तो अधिकार मी गमावला आहे. सायली शांतपणे म्हणाली. नातं फक्त प्रेमाने टिकत नाही, योग्य वेळी सोबत उभं राहण्याच्या धैर्याने टिकतं. ती निघायला वळली. तेवढ्यात माधवराव म्हणाले, बाळ, आता तरी या घरात येत जा. सायली हसली. नक्की येईन बाबा, पण पाहुणे म्हणून नाही, मुलगी म्हणून. ती बाहेर पडली. कारमध्ये बसताना तिने तिच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या महिलांचा फोटो मोबाईलवर पाहिला. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या दिवशी तिला करोडपती झाल्याचा आनंद नव्हता. आनंद होता तो एका गोष्टीचा. ज्या दिवशी तिला घराबाहेर काढलं गेलं, त्या दिवशी तिने स्वतःवरचा विश्वास घराबाहेर पडू दिला नव्हता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. धन्यवाद.